नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत शेतकरी ताई. त्यांचा आज आपण परिचय जाणून घेणार आहोत. खरं तर त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आणि फेसबुकवरून प्रचंड असं सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेला आहे. त्यांच्याशी बातचीत करत आहोत. चला तर त्यांना भेटू. नमस्कार सर्वांना, रामकृष्ण हरी. आज संपूर्ण महाराष्ट्राला एक परिचित असलेला डायलॉग म्हणजे नमस्कार रामकृष्ण हरी. हा डायलॉग ज्या व्यक्तीनं आज पूर्ण महाराष्ट्रात फेमस केला आणि या डायलॉगमुळे जी व्यक्ती आज पूर्ण महाराष्ट्रात फेमस झाली अशी व्यक्ती आज आपल्या या चॅनलमध्ये आहे. आपण त्यांच्याशी काही हितगुज करू. इंस्टाग्रामवर कसे आलात? मी असेच आले, म्हणजे दुसऱ्याचा व्हिडिओ बघत होते पहिल्यांदा आणि मग मला पण वाटलं आपलं पण काहीतरी टाकावं, स्वतःचा काहीतरी कंटेंट यूज करावं, स्वतःबद्दल काहीतरी मीडियापर्यंत पोचवावं. आपल्या शेतात काय काय शेतकऱ्यांचं लय व्हिडिओ होते म्हणून ते मला बघून वाटलं आपण पण एक शेतकरी आहे, तर शेतकरी म्हणून शेतकऱ्याबद्दल काहीतरी लोकांना पण वाटलं पाहिजे की शेतकऱ्याबद्दल अभिमान, गर्व वाटला पाहिजे. आता शेतकऱ्यांना प्रत्येकजण म्हणतात मुली तर देतच नाहीत आणि शेतकऱ्याला मुली देताना पण म्हणतात शेतकऱ्याला आम्ही कशाला मुली द्यायचं. पहिल्यांदा मला पण वाटत होतं मला पण शेतकऱ्याला दिलं, मीच पहिल्यांदा नाराज होते मेन मुद्दा. आणि मग मला जसं वाटतं ते प्रत्येक मुलींना वाटावं म्हणून मी व्हिडिओ बनवते, खास म्हणजे इंस्टाग्रामवर. तर अच्छा, म्हणजे शेतकरी किंवा शेती ही काही वाईट नाही, खूप चांगली गोष्ट आहे. म्हणून लोकांपर्यंत चांगला दृष्टिकोन लोकांना दिसला पाहिजे की शेतकऱ्यांना बघताना सगळ्यांनी चांगल्या दृष्टीतनं बघितलं पाहिजे. शेतकरी हा उच्च दर्जाचा माणूस म्हणून ओळखलं पाहिजे म्हणून व्हिडिओ बनवते. खरं तर शेतकरी हा आजपर्यंत उच्च दर्जाचाच राहिलेला आहे, पण त्याला उच्च दर्जापर्यंत पोहोचवण्याचं कार्य खरं तर तितक्या मेहनतीने कोणी केलं नाही. आज सोशल मीडियाचा वापर आपण बघतो, शहरामध्ये चांगल्या पद्धतीनं लहान मुलं, मोठी माणसं, वयस्कर माणसं सगळीजण करतात, पण खेड्यागावामध्ये पहिली गोष्ट सोशल मीडिया पोहोचत नाही. म्हणजे मला माझ्या घरच्यांचा काहीच विरोध नव्हता मेन मुद्दा, आणि बाहेरचे प्रत्येक जण नावच ठेवत होते. पहिल्यांदा सगळे नावं ठेवतात. आधी पहिल्यांदा फोन हे करायचे, तू कशाला ह्याच्यात उतरले, तुला काय करायचं, याला तुला काय कमी अशी म्हणायची. पण मी नाही, मला जे आवडतं ते आपल्याला जे आवडतं आपण तसंच करत जायचं म्हणून मी तसं सातत्य ठेवलं. घरच्याकडून कसा सपोर्ट भेटला? घरच्यांना पहिल्यांदा मी सांगितलं नव्हतं मी व्हिडिओ बनवते म्हणून. आधी थोडं सांगितलं, मग दुसरे सांगायचे असं तसं, मग ते काय मला बोलत नव्हते. मग म्हणलं बोलत नाही तर ह्यांना आवडतंय तर आपण असंच चालू ठेवायचं. अच्छा, मग शेजारी किंवा नातेवाईक किंवा बाहेरची माणसं यांच्याकडून कसा प्रतिसाद किंवा कसा विरोध झाला? विरोध कुणीच केला नाही, म्हणजे विरोध करणारे म्हणजे पै पाहुणे असतात विरोध करायला. अच्छा. मग ते म्हणायचे तू कशाला करतेस असलं, तुला काय कमी आहे असं तसं. कमी आहे म्हणून कोणतीच गोष्ट माणूस करत नसतोय. आपल्याला आवडतं, आपण काहीतरी करावं असं वाटलं तरच माणूस करत असते. बरोबर. मग सुरुवातीला आपण यूट्यूब चालू केलं की इन्स्टा चालू केलं? इंस्टाग्राम चालू केलं मी पहिल्यांदा. असंच माझं पहिल्यांदा इंस्टाग्राम आयडी मी खोललेली, मोबाईल घेतल्यावरच खोलली. मग त्याच्यावर मी आधी फोटो अपलोड करायचे, आधीच गाणी लावायचे आणि जनावरे राखायला काहीतरी एखादं चांगलं पीक आलेलं दिसलं त्याचं व्हिडिओ शूट करायचे, त्याला गाणं लावायचे पाठीमागं. मग त्याला चांगले व्ह्यूज पण येत नव्हते आणि लाईक पण तेवढे जास्त नसायचे. मग मी असंच एक व्हिडिओ बघत होते, मग त्या मुलीनं असं कॅमेरा धरून व्हिडिओ केलेलं मी बघितलं. मग मला वाटलं हिनं जर असा मोबाईल धरून जर व्हिडिओ बनवलाय तर आपण पण असाच व्हिडिओ मोबाईल धरून हातात घेऊ शकतोय आणि बनवू शकतोय. म्हणून मी असंच एक मका मोडत होते तेव्हा म्हणलं आपण पण बनवूया काहीतरी, म्हणून रॉयल शेतकरी म्हणूनच व्हिडिओ पहिल्यांदा टाकला. मला काहीच वाटलं नाही, पहिल्यांदा मी असंच अपलोड करून दिला. मग दुसऱ्या दिवशी बघितलं 100 लाईक आलते त्याला. मग मी एवढी खुश झाली, एवढी लाईक आली एवढ्या दिवसात थोड्या टायमात. म्हटलं मग सगळ्यांना सांगितले ह्या व्हिडिओला एवढी लाईक झाली. मग म्हणले एवढ्या लाईक न काय व्हायचं तुझं म्हणली. हा म्हणताना मग इंस्टाग्राम ते युट्यूब मग हे कसं? मग ते इंस्टाग्रामवरनं सगळे म्हणाले युट्यूबला चॅनल खोल. दुसरे असे म्हणजे ते आमचे हे भाऊजी, हे ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले ते आमचं म्हणजे ह्यांचं चुलत भाऊ आहेत ते मयूर भाऊजी. मग त्यांनी सांगितलं तुम्ही वहिनी युट्यूबला पण चॅनल काढा, तुमचं म्हणजे क्लिअरिटी चांगले, व्हिडिओ पण चांगलं बनवता. त्यांनी चांगला प्रतिसाद दिला आम्हाला आणि जरी काहीतरी माहिती असेल तर पण ते सांगायचे आम्हाला. अच्छा, अशा पद्धतीने युट्यूबचं किंवा इन्स्टाचं त्यांनी मार्गदर्शन केलं तुम्हाला? बर. मग आता जाणून घेऊया त्यांचे पतिदेव यांच्याकडनं त्यांची काय प्रतिक्रिया आहे. बरं, कसं वाटतंय की आज पत्नी एवढी फेमस झाली सोशल मीडियावर? खरं तर सोशल मीडियावर पहिली गोष्ट कोणी खेड्यागावातल्या मुली असतील किंवा बायका असतील यांना कोणी येऊ देत नाही. त्या तुमच्या पत्नी सोशल मीडियावर आल्या, त्यांनी चांगल्या प्रकारे काम केले. आज बघितलं तर त्यांच्या मेसेज बॉक्समध्ये कोणत्याही प्रकारची वेगळी कमेंट नाही आहे किंवा चांगल्या प्रकारचे लाईक आहेत, चांगलाच प्रतिसाद दिसतोय. तुम्हाला कसं वाटतं याच्याबद्दल? असे लय जण म्हणले मला तसे. खरं मी ते काय ऐकून घेतलं नाही, तर त्यांच्यापाशी ऐकून तत्व सोडून येत होतो. म्हणजे ते आपण घरच्यांना काय हे करायचं ना, आपल्याला बरोबर वाटते ते आपण ते
ते आपल्याला काय वाटत नाही, त्यांना वाटते बघणाऱ्याला ही दुसरी कमेंट अशी करते ती ही आता जाऊया आपण यांच्या सासूबाईकडे. तर त्यांची काय प्रतिक्रिया आहे. त्यांच्या काळात कधीच सोशल मीडिया नव्हती, मुश्किलनं रेडिओ कधी ऐकला तर ऐकला असेल, किंवा मोबाईलवर बी आज बी त्यांना माहीत नाही की मोबाईल रिसीव करता येतो नाही येतो. पण की त्यांनी सगळ्या सोशल मीडियाचं स्वातंत्र्य दिलं. शहरातल्या किंवा एक सुशिक्षित लोकांना जे वातावरण पाहिजे ते वातावरण आपल्या सुनबाईला दिले. तर त्यांची थोडी प्रतिक्रिया जाणून घेऊया. काकू, कसं वाटतंय तुम्हाला की सुनबाई एवढ्या म्हणजे फेमस झाली, सगळं म्हणजे जवळपास अर्धा महाराष्ट्र ओळखा लागला आहे त्यांना, आणि चांगल्या पद्धतीने ते काम करतायत, काय वाटतं तुम्हाला? मला पण चांगलंच वाटतंय. खरं तर या ठिकाणी सासूबाई आणि पतिदेव या दोघांना आपण धन्यवाद दिला पाहिजे की त्यांच्या आज या सपोर्टमुळे, त्यांच्या प्रेरणेमुळं शेतकरी ताई यांचं चॅनल खूप मोठा झालेला आहे आणि ह्या खूप फेमस झालेल्या आहेत. त्यांच्यामुळं आज एक डायलॉग बी फेमस झालेला आहे आणि त्या डायलॉगमुळे ह्या बी फेमस झालेल्या आहेत. तर पुढची प्रतिक्रिया जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. समाजातल्या ज्या काही नवीन पिढी असतील या लोकांना काय संदेश द्याल तुम्ही? म्हणजे कसं प्रत्येक मुलीला वाटतं असते मी पण काहीतरी आता दुसऱ्याच, म्हणजे प्रत्येकाच्या हातात मोबाईल एक असतोच, मोबाईल असतो, मोबाईल बघून वाटतं असतं मी पण असा व्हिडिओ बनवावा, मला पण असं काहीतरी करावं वाटतं. पण तिला पहिल्यांदा घरच्यांचाच विरोध असतोय. तर मला वाटतंय तसा विरोध नाही केला पाहिजे. मग ते आधीच पडताळणी केली पाहिजे की आपली मुलगी कुठल्या पद्धतीचे व्हिडिओ बनवते, कशा पद्धतीने बनवते, काय करते, काम करत बनवते का नाही. आणि ह्यात व्हिडिओ बनवायला म्हटलं तर काम पण करायला लागतंय आणि कामातूनच वेळ काढूनच व्हिडिओ बनवावा लागतो. म्हणजे थोडक्यात वहिनींचं म्हणणं असं आहे की आपल्या घरातला घर परिवार पहिल्यांदा सांभाळा, त्याच्यानंतर तुमची जी आवड आहे, छंद आहे, जो काय पाठीमागे राहिला असेल किंवा पुढं करायचा असेल तो तुम्ही जोपासा. त्याला जितका वेळ पहिलं घरच्यांना वेळ द्या, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या कलेला आवडीला वेळ द्या आणि ती जोपासा. तर आता तुम्ही सांगितले की सगळ्या गोष्टी मॅनेज करून हे करायला पाहिजे. तुमच्या दैनंदिन जीवनात हे कसं शक्य होतं? कोणत्या वेळी तुम्ही व्हिडिओ बनवताय, कोणत्या वेळी अपलोड करताय? इथं नेटवर्क इतकं मजबूत आहे का? कसं पॉसिबल होतंय तुम्हाला हे? म्हणजे मी आदल्या दिवशी आज व्हिडिओ बनवते आणि जेव्हा व्हिडिओ बनवला तर लगेच म्हणजे आता काय तर काम करायला गेले तिथं मला काम करतानाच काहीतरी सुचलं तर लगेच बनवूनच टाकते. मोबाईल जर जवळ असला तर, आमच्या दोघांमध्ये एक मोबाईल आहे आणि त्या मोबाईलमुळे जर ह्यांच्याकडे मोबाईल असला तर व्हिडिओज बनवू शकत नाही मी, आणि जर माझ्याकडे मोबाईल असला तर मग मी व्हिडिओ बनवते आणि मग जर त्यावेळेस टाईम बघायचा आधी की ते 12 वाजलेत का 1 वाजलेत 7 वाजलेत. लवकर जर बनला तर 9-10च्या आत बनला तर व्हिडिओ लगेच बनवायचा, लगेच अपलोड करून टाकायचा. जर मळ्यात तिकडं असले तर व्हिडिओ लवकर अपलोड होत नाही. बनवते, अपलोड करते, पण अर्धा तास ते तास लागते व्हिडिओ अपलोड व्हायला, शॉर्ट व्हिडिओ अपलोड व्हायला. आणि लॉंग व्हिडिओ जर बनवायचा म्हणलं तर असंच मळ्याकडे चाललं, काहीतरी हातात वस्तू असल्यात काय तर आपल्या शेतातल्या, मग त्या घेऊन चालले तसंच बनवायचा. आणि तो मग टाइम बघायचा, इकडं तिकडं जायचं, तिकडं म्हणजे जर चढावरती तिथं गेल्यानंतर मग म्हणजे रेंज असते तिथं, जरा कमी जास्त रेंज होत्या पण असत्या. मग जनावर सोडून जाते मी. आता या टायमाला माझे 4 वाजले की जनावर सोडायचा टाइम असतोय. मग तेव्हा जनावराच्या मागं ते व्हिडिओ पूर्ण बघायचा, त्याला टायटल लिहायचं, जनावर राखत आणि तो अपलोड करून टाकायचा. मग तिकडे रानाला लगेच अपलोड होतं. अपलोड म्हणजे अर्धा तास 15 मिनिटं लागते तिकडे अपलोड व्हायला. मग अपलोड झाला का लगेच मॉनिटायझेशन ऑन करायचं. आता तुम्ही म्हणाले की तुमच्या दोघांमध्ये एक मोबाईल आहे, म्हणजे काकूंच्याकडे बी मोबाईल नसेल, तुमच्या दोघात तिघात पूर्ण घरामध्ये एकच मोबाईल आमच्यात. मंडळी बघा, जबरदस्त इच्छाशक्ती आणि प्रचंड मेहनत जर असेल तर कारण कोणतंही लागत नाही. करण्याची इच्छा असावी, करण्याची भावना असावी. मोबाईल एक आहे का 10 मोबाईल आहेत, कॅमेरा कोणता आहे ह्याच्याशी काही देणं घेणं नाही. तुमची फक्त करण्याची इच्छा असावी, ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण होत असतात. आज अनेक जण बघतो की आपण माझ्याकडे वेळ नाही, माझ्याकडे हे साधन उपलब्ध नाही. खरं तर आम्ही या अशा ठिकाणी राहतात की इथं एकदम म्हणजे दुर्गम वातावरण आहे, मोबाईलला रेंज इतकीशी भेटत नाही. अशा परिस्थितीत त्यांनी आत्ता सांगितलं की ते कसे व्हिडिओ बनवतात आणि कसं अपलोड करतात आणि एक व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ अपलोड करण्यासाठी किती वेळ लागतोय. तर आज बऱ्याच ठिकाणी अशी अवस्था आहे की वायफाय लावलेला आहे, 4G 5G 6G नेट चालू आहे, तरीसुद्धा काही जण कारण देतात, बहाणा बनवतात आणि किंवा घरच्यांची अडचण सांगतात. पण या वहिनींच्याकडं, या ताईंच्याकडं आज सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. आणि मला वाटतं की यांचा ज्यांना कोणाला आवड असेल या क्षेत्रातली, सोशल मीडियातली, तर यांचा आदर्श घ्यावा. अशा पद्धतीचं यांचं एक जे जर्नी आहे. प्रत्येकाला म्हणजे काहीतरी बनवायचं असते. म्हणजे माणूस म्हणून जन्माला आले तर माणसाला वाटते मी पण काहीतरी व्हायरल व्हावं, माझ्याकडून काहीतरी कला आहे ते लोकांपर्यंत पोचवावे असं वाटतच असते प्रत्येक व्यक्तीला.
आता मला जसं वाटतं तसं दुसऱ्यांना पण वाटतं असं इथल्या प्रत्येक मुलींना, तर त्यांना पण म्हणजे असं सगळ्यांना अवेलेबल नसतं करायला. तर आमच्या घरच्यांनी मला तर साथ दिले पूर्णपणे, त्यांचं पहिल्यांदा मी आभार मानते खरं तर. म्हणजे त्यांनी जर साथ दिला नसता, म्हणजे त्यांनी सांगितलं असतं तू बनवू नको, तू मोबाईल हातात घेऊ नको, तर मी काहीच करू शकले नसते ना. मग त्यांनी आधी काय म्हणजे मोबाईल घेतला तरी काय म्हणजे त्यांना वाटायचं करते तर चांगलं करते, करू दे असं म्हणलं पाहिजे म्हणजे घरच्यांनी तर. बरोबर आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आज आपण या ताईंना भेटलो, शेतकरी ताई यांना भेटलेलं आहे. त्यांच्या पूर्ण परिवाराला, त्यांच्या सासूबाई, त्यांचे पतिदेव यांच्या पूर्ण कुटुंबाला भेटलेलं आहोत. तर असंच भेटूया आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार. नमस्कार.